फुटबॉलच्या मैदानात आपल्या कौशल्यानं जग जिंकणारा लिओनेल मेसी जेव्हा वंतारामध्ये पोहोचला तेव्हा एका वेगळ्याच जगाचा साक्षात्कार किंबहुना साक्षीदार झाला। हे जग होतं प्राण्यांचं, जिथं त्याला माणुसकीचा सगळ्यात मोठा धडा मिळालाय। प्रत्येक प्राण्याला दाखवण्यात आलेली काळजी आणि करुणेनं मेसीला कसं प्रभावित केलंय पाहूया। मेस्सीचे वंतारामधील आनंदाचे क्षण। मेस्सीसाठी वंतारा म्हणजे केवळ फिरण्याचं ठिकाण नव्हतं, तर तो तिथं रमून गेला होता। तिथल्या प्रत्येक छोट्या क्षणात त्याला आनंद मिळाला। प्राण्यांना मिळणारी काळजी आणि करुणेनं तो खूप प्रभावित झाला। एका सुपरस्टारसाठी हे क्षण खूप महत्त्वाचे होते, कारण इथे त्याला माणुसकीचा खरा चेहरा पाहायला मिळाला। प्राण्यांसोबतचा आनंद आणि जागतिक दर्जाची काळजी। शांत आणि उत्कृष्ट वातावरणात मेस्सीनं प्राण्यांसोबत अगदी जवळून वेळेचा आनंद घेतला। वंतारा इथं प्राण्यांना मिळणारी जागतिक दर्जाची काळजी पाहून त्यानं कौतुकही केलं। आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुविधा आणि प्रेम पाहून मेस्सीला या प्रकल्पाचं महत्त्व पटलं। प्रेम, संयम आणि समर्पण। या प्राणी संग्रहालयाच्या मागे आहे प्रेम, संयम आणि समर्पण। वंतारा इथं मेस्सी केवळ एक पर्यटक नव्हता, तर तो प्राण्यांशी एकरूप झाला होता। त्यांना मिळणाऱ्या काळजीमागील निस्वार्थ भाव पाहून तो भारावून गेला। हे दृश्य खरोखरच भावनिक आणि निरीक्षणपर होतं। शुद्ध आनंद आणि खरी काळजी। हा क्षण शुद्ध आनंदाचा होता आणि इथे खरी काळजी दिसून आली। मेस्सीनं वंताराचा अनुभव घेतला आणि प्राण्यांची किती विचारपूर्वक काळजी घेतली जाते हे पाहून तो प्रभावित झाला। हा क्षण सोशल मीडियावर आणि रील्समध्ये व्हायरल होण्यासारखा होता, कारण यात माणुसकीचा खरा संदेश होता। काळजी आणि आदर। मेस्सीच्या वंतारा भेटीतून एक सामायिक भाषा अधोरेखित झाली, ती म्हणजे सर्व जीवांबद्दलची काळजी, करुणा आणि आदर। संस्कृती कोणतीही असो, मात्र प्राण्यांप्रती असलेली दया जगाला एकत्र आणू शकते हे त्यानं दाखवून दिलं। मेस्सीचा हा प्रवास केवळ फुटबॉल आणि ग्लॅमर पुरता मर्यादित नव्हता, तर तो करुणा आणि माणुसकीचा संदेश देणारा होता। वंतारानं पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की प्राणी आणि निसर्गाची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे ते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।